मित्रांनो, दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. बघा या ठिकाणी हा एक त्रिकोण आहे आणि या त्रिकोणामध्ये दुसरा एक हा त्रिकोण समाविष्ट आहे. म्हणून जो काही मेन त्रिकोणाचा जो पाया आहे, या पायावर क्रमांक द्यायचा आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. क्रमांक दिल्यानंतर या सर्वांची बेरीज करायची आहे. 1 अन् 2 3, 3 अन् 3 6, 6 अन् 4 10, 10 अन् 5 15 आणि 15 अन् 6 21. या ठिकाणी मेन त्रिकोणाला मिळाले 21 त्रिकोण. त्यानंतर या त्रिकोणाचा हा पाया आहे. या ठिकाणी ऑब्झर्व्ह करा आणि या पायावर या ठिकाणी हे 2 लंब आहेत. म्हणून या ठिकाणी काय करायचं, हा एक क्रमांक, परत ह्याला 2 आणि 3 या तिघांची बेरीज करायची आहे. 1 अन् 2 3, 3 अन् 3 6. मग या ठिकाणी 6 समाविष्ट करायचे. 21 आणि 6 होतात 27. परंतु या मेन त्रिकोणमध्ये हा एक त्रिकोण समाविष्ट झालेला आहे आणि डबल काउंट झालेला असल्यामुळं जेव्हा मेन त्रिकोणमध्ये दुसरा त्रिकोण होतं, तर त्यामधून एक मायनस करायचं. म्हणजे दिलेल्या त्रिकोणामध्ये आकृतीमध्ये एकूण 26 त्रिकोण मिळतात.